महाराष्ट्र हा भ्रष्टाचारात एक नंबर आहे आणि त्याचा जो केंद्रबिंदू आहे ते ठाणे, बरोबर आहे. सो हा ठाण्याचा जो केंद्रबिंदू आहे तोच जर ठाणेकरांनी उकडून फेकला तर मला वाटतं भ्रष्टाचाराचा विषयच राहत नाही. आणि येणाऱ्या निवडणुकीला शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमची जी टीम आहे ती हे काम केल्याशिवाय राहणार नाही. ठाणेकरांना आम्ही पटवून देऊ की कशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार जर आपण फेकला नाही तर ठाण्याचंही नाव बदनाम होतंय आणि आमचं नुकसानही होतंय. बालेकिल्ला समजला जातो कोणाचा? शिंदे यांचा. या कसा काय होऊ शकतो बालेकिल्ला? 2017 साली त्यांनी ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या आणि त्यांना मी परत सांगतो, बालेकिल्ला तुम्ही कशावर मोजता? आलेल्या नगरसेवकांवर की चोरलेल्या नगरसेवकांवर? आता जेवढे घेऊन गेलेत ते चोरलेले आहेत. आता चोरलेल्या नगरसेवकांना घेऊन तुम्ही जर बालेकिल्ला म्हणत असाल तर हे ठाण्याचं दुर्भाग्य आहे. येणाऱ्या काळात मशाल आणि इंजिन कशा प्रकारे मशाल इंजिन येत्या 16 तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल की ठाणे महानगरपालिकेच्या सत्तेकडे वाटचाल करेल. मशाल इंजिन तुतारी सगळेच असतील, पण ठाणे महानगरपालिकेच्या त्या पायऱ्यांवर आमचे नगरसेवक तुम्हाला बसलेले दिसतील. अशाच प्रकारच्या रोखठोक बेधडक बातम्यांसाठी, नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या हक्काचे चॅनल आत्ताच लाईक, शेअर, कमेंट्स, फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा. महाराष्ट्र हा भ्रष्टाचारात एक नंबर आहे आणि त्याचा जो केंद्रबिंदू आहे ते ठाणे, बरोबर आहे. सो हा ठाण्याचा जो केंद्रबिंदू आहे तोच जर ठाणेकरांनी उकडून फेकला तर मला वाटतं भ्रष्टाचाराचा विषयच राहत नाही. आणि येणाऱ्या निवडणुकीला शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमची जी टीम आहे ती हे काम केल्याशिवाय राहणार नाही. ठाणेकरांना आम्ही पटवून देऊ की कशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार जर आपण फेकला नाही तर ठाण्याचंही नाव बदनाम होतंय आणि आमचं नुकसानही होतंय. बालेकिल्ला समजला जातो कोणाचा? शिंदे यांचा. या कसा काय होऊ शकतो बालेकिल्ला? 2017 साली त्यांनी ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या आणि त्यांना मी परत सांगतो, बालेकिल्ला तुम्ही कशावर मोजता? आलेल्या नगरसेवकांवर की चोरलेल्या नगरसेवकांवर? आता जेवढे घेऊन गेलेत ते चोरलेले आहेत. आता चोरलेल्या नगरसेवकांना घेऊन तुम्ही जर बालेकिल्ला म्हणत असाल तर हे ठाण्याचं दुर्भाग्य आहे. येणाऱ्या काळात मशाल आणि इंजिन कशा प्रकारे मशाल इंजिन येत्या 16 तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल की ठाणे महानगरपालिकेच्या सत्तेकडे वाटचाल करेल. मशाल इंजिन तुतारी सगळेच असतील, पण ठाणे महानगरपालिकेच्या त्या पायऱ्यांवर आमचे नगरसेवक तुम्हाला बसलेले दिसतील. अशाच प्रकारच्या रोखठोक बेधडक बातम्यांसाठी, नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या हक्काचे चॅनल आत्ताच लाईक, शेअर, कमेंट्स, फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा.